2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी पंत बांडके यांच्या नावाची चर्चा होते, त्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या आणि आघाडीच्या काय भूमिका? कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी हे जे सगळ्या परिवारातले नेते मंडळी एकत्रित आल्यानंतर तो बसून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतील, त्याच्या बरोबर लढणारे 36 जे उमेदवार आहेत त्यांचा सगळ्यांचा सकारात्मक विषय घेऊन लोकांचं जनतेचं काय म्हणणं आहे या बाबतीत सगळ्या चर्चा करून ते प्रमुख नेते मंडळी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी असणार आहे. विठ्ठल परिवार एकत्र नसता तर अनेक बदल पाठीमागचे आहेत पराभूत करण्याचा त्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये होत्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये कसे बदल असतील? नाही, नक्कीच यापूर्वी देखील जोपर्यंत कारण आमच्या परिवारात फूट पाडायची, भांडणं लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करायच्या हे काही मंडळींचं काम होतं, पण त्याला आळा आणि त्याला कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारत नानांनी त्या काळात घेतली होती. तीच भूमिका सगळे आमचे परिवारातले प्रमुख त्या ठिकाणी एकत्रित येऊन करतील आणि जी चुकीची माणसं आहेत जे आमच्यात त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका आहे फूट पाडण्याचं काम करतात ते त्या ठिकाणी ती माणसं एकत्रित येऊन त्या चुकीची माणसं आणि त्या सत्ता कायमस्वरूपी उद्ध्वस्त मग नगरपालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या येणाऱ्या आगामी निवडणुकीत जे कार्यकर्ते आमच्यावर सोबत काम केलेल्या तरुणांना संधी देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करतात. सामाजिक कार्यक्रमामध्ये भारतीय परिचारक युती पाहायला मिळाली, त्या युतीचे परिणाम पडतात विरोध या ठिकाणी नाही, तो मंगळवेढ्यातल्या तिथल्या स्थानिकांच्या बाबतीतला विषय आहे. त्या मंगळवेढा तालुक्यात देखील निर्णय घेत असताना तिथले पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि प्रत्येक गाव जसं आज मी पंढरपुरात कोणती भूमिका घ्यावी यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या वडीलधाऱ्यांना, तरुणांना विचारलं. त्याच बाबतीत मंगळवेढा तालुक्यात कोणती भूमिका घ्यायची, कशा पद्धतीनं सामोरं जायचं या बाबतीत अशाच पद्धतीनं गावोगावचे प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी बोलवूनच त्या दरम्यानचा निर्णय त्या ठिकाणी